पृथ्वीचा जन्म कसा झाला? हाऊ वॉज द अर्थ बॉर्न? पृथ्वी म्हणजे ब्रह्मांडामध्ये सजीवांसाठी राहण्यायोग्य जागा. आपल्या संपूर्ण सूर्यमालिकेतील पृथ्वी हा एकच ग्रह आहे जिथे सजीव सृष्टी निर्माण झाली आहे. आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह आहे आणि त्यामध्ये एक पृथ्वी हा तिसरा नंबरचा ग्रह आहे. आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्य हा सर्वात मोठा तारा असून त्याच्या अवतीभवती हे 8 ग्रह प्रदक्षिणा घालतात. जेव्हापासून पृथ्वीवर मनुष्याचा विकास झाला तेव्हापासून तो विचार करू लागला. पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी हा मनुष्याचा आहे, त्यामुळे तो नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच त्यांनी पृथ्वीचा जन्म कसा झाला यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. मानवाने पृथ्वीचा निर्माणावर सखोल अभ्यास करून निष्कर्ष काढला की पृथ्वी ग्रहाचे उत्पत्ती सुमारे 4.6 अब्ज वर्षापूर्वीच झाली होती आणि ती ब्राह्मणाच्या वयाच्या साधारण 1/3 आहे. शास्त्रज्ञांमध्ये याबद्दल खूपच मतभेद असल्याचे आपल्याला दिसते. तर काही सनातन लोकांच्या मते पृथ्वीची निर्मिती ही दैवीय आहे, तर काहींच्या मते पृथ्वीची निर्मिती ही नैसर्गिक आहे. चला तर जाणून घेऊया नक्की पृथ्वीची निर्मिती झाली कशी. आपल्या संपूर्ण सूर्यमालिकेमध्ये पृथ्वी या एकाच ग्रहावर सजीवांची निर्मिती झालेली आहे. याचे कारण म्हणजे पृथ्वीवर असलेले 70% पाणी. पण त्याआधी आपण जाणून घेऊया पृथ्वीची निर्मिती झाली कशी. पृथ्वीची निर्मिती ही धूळ आणि कठीण पदार्थापासून झालेली आहे, ज्यामध्ये हायड्रोजन, मिथेन यासारखे रासायनिक घटक मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. धूलिकण एकत्र येऊन मोठ्या डोंगर पर्वतांची निर्मिती झाली आणि यातूनच पृथ्वीला स्वरूप मिळू लागले. नंतर हायड्रोजन, मिथेन यासारख्या रासायनिक वायूपासून पृथ्वीवर पाऊस पडू लागला आणि त्यातूनच सजीवांची निर्मिती झाली असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. तर काहींच्या मते पृथ्वी ही नैसर्गिक उत्पत्ती आहे, तर काहींच्या मते ही एक दिव्य शक्ती आहे जिला मनुष्य समजू शकत नाही. पृथ्वीच्या निर्मितीमागे असाही एक निष्कर्ष काढला जातो की सध्याचा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र पहिले पृथ्वीचाच एक भाग होता. काही वर्षांपूर्वी एक उल्कापिंड येऊन पृथ्वीला धडकली आणि त्यांचे 2 तुकडे झाले, एक पृथ्वी आणि आत्ताचा चंद्र. अशा प्रकारे काहींच्या मते पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. पण शास्त्रज्ञ असे म्हणतात की पृथ्वीची निर्मिती ही रासायनिक प्रक्रियेने झालेली आहे, ज्यामध्ये रासायनिक वायू, रासायनिक द्रव्य आणि पृथ्वीवर असलेले वातावरण याने पृथ्वीला सजीव राहणे योग्य बनवलेले आहे. पृथ्वीचा जन्म हा सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी झालेला आहे असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. कालमापन प्रकाश वर्षाच्या काळामध्ये मोजले जाते. म्हणजेच उदाहरणार्थ सूर्याला पृथ्वीवर आपले सूर्यकिरण पोहोचण्यामध्ये जेवढा वेळ लागतो त्याला प्रकाश वर्ष असे म्हटले जाते. सूर्याला पृथ्वीवर पोहोचण्यामध्ये 8 मिनिटे 8 सेकंद इतका कालावधी लागतो. सर्वसाधारणपणे पृथ्वीची निर्मिती ही 3 अब्ज वर्षापूर्वी झाली असे शास्त्रज्ञांचे मत आहे. तुम्ही नॅशनल जॉग्राफी या चॅनेलवर कॉस्मॉस ही डॉक्युमेंटरी पाहिली असेल तर तुम्हाला नक्की समजेल की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली. या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये पूर्णपणे विस्तारामध्ये सांगितले आहे की पृथ्वीची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि मानवाची निर्मिती सुमारे किती वर्षांपूर्वी झाली. या सर्व गोष्टी या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये खूपच सुंदरपणे मांडलेल्या आहेत. पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर सर्वात पहिले तिच्या गावाची निर्मिती झाली. पृथ्वीचा गाभा हा तप्त लावा रसाने बनलेला आहे. त्यामध्ये खूप सारे रासायनिक द्रव्य आणि पदार्थ आहे, जसे की लोखंड, तांबे, जस्त, ॲल्युमिनियम यासारख्या पदार्थांचा पृथ्वीच्या गाभ्यामध्ये मोठ्या प्रमाणात साठा आहे. नंतर हेच पदार्थ वितळून लावा बनतो. कधीकधी पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन खूप मोठे नुकसान करून जातो. पृथ्वीचे वातावरण हे एक रासायनिक वायूंनी बनलेले आहे, ज्यामध्ये मिथेन, ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड यासारखे रासायनिक वायू पृथ्वीवर चारी दिशेला असल्याचे आपल्याला आढळून येतात. आपल्याला माहीतच आहे की पृथ्वीचा जन्म सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी झाला आहे. शास्त्रज्ञांच्या मते विश्वाचे वय हे सुमारे 13.7 अब्ज वर्षे आहे. एवढ्या प्राचीन विश्वात पृथ्वीचे 4.5 अब्ज वर्षे वय म्हणजे तरुणच म्हटले पाहिजे. सुमारे 5 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या आकाशगंगेत कुठेतरी एका अतिनवताऱ्याचा सुपरनोवा स्फोट झाला. त्या स्फोटातून निघालेले मॅटर जवळपासच्या वायूच्या ढगांबरोबर एकत्रित झाले. कालांतराने यातील मोठे मोठे तुकडे एकत्र आले व त्यांचे एका फार मोठ्या गोळ्यात रूपांतर झाले. या गोळ्यात स्वतःची श्रृंखला अभिक्रिया चेन रिॲक्शन सुरू झाली व त्याने केंद्रकीय सम्मिलनाद्वारे न्यूक्लिअर फ्युजन स्वतःची ऊर्जा स्वतःच तयार करायला सुरुवात केली. हाच आपल्या सूर्याचा जन्म.
याचे वस्तुमान व गुरुत्वाकर्षण याच्या आसपासच्या परिसरात सर्वात जास्त असल्यामुळे इतर सर्व तुकडे याच्या अवतीभोवती फिरायला लागले. असे होत असतानाच इतर तुकडेही छोट्या छोट्या गटांमध्ये फिरायला लागले व यातूनच ग्रहांचा जन्म झाला. पृथ्वी ही यातलीच एक. हे होत असतानाच साधारणपणे मंगळाच्या आकाराच्या एखाद्या तुकड्याने पृथ्वीला धग दिली व पृथ्वीचा काही भाग व त्या दुसऱ्या तुकड्याचा काही भाग असे पृथ्वीपासून तुटून थोडे दूर जाऊन एका गोळ्यात स्वतंत्रपणे पृथ्वीभोवती फिरायला लागले. यालाच आपण चंद्र म्हणतो. ही टक्कर एवढी जबरदस्त होती की त्यामुळे पृथ्वी थोडीशी कलली व तिच्या अक्षाचा सूर्याशी असलेला 0,01 कोन बदलून तो 23.50 झाला. यामुळे सूर्याच्या जवळ असलेल्या गोलार्धात उन्हाळा, तर सूर्यापासून दूर असलेल्या गोलार्धात हिवाळा सुरू झाला. अर्थात त्यावेळी पृथ्वीचे तापमानच एवढे जास्त असेल की उन्हाळा अथवा हिवाळा असल्याने काही विशेष फरक पडला नसेल. पृथ्वी ही तिच्या जन्माच्या वेळी पूर्णपणे अतितप्त गोळ्याच्या अवस्थेत होती. कालांतराने पृथ्वीचा स्वतःचा लोह्याचा गाभा तयार झाला. तसेच ती पृष्ठभागापासून आत हळूहळू थंड होत गेली. यामुळेच पृथ्वीचे कवच किंवा क्रस्ट तयार झाले. दूध तापवल्यावर त्यावर साय कशी जमते तसेच आत पृथ्वी अजूनही तप्तच आहे. म्हणूनच मॅटल हा द्रवरूप आहे. कवच, मॅटल, गाभा अशा रचनेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्लेट टेक्टॉनिक्स कॉन्टिनेंटल प्लेट्सची हालचाल, यामुळेच मोठे भूकंप व ज्वालामुखींचे उद्रेक होतात, सुरुवात झाली व यामुळे पृथ्वी ही पृथ्वीसारखी दिसायला लागली. पृथ्वीच्या गाभ्यातून प्रचंड उष्णता बाहेर फेकली जाते. या उष्णतेमुळे संमेलन प्रवाह, कन्व्हेक्शन करंट्स तयार झाले व या प्रवाहामुळे विजेचा सुवाहक असलेल्या लोह्याच्या गाभ्यामध्ये विद्युत प्रवाह, इलेक्ट्रिक करंट्स तयार झाले. यामुळेच पृथ्वीला स्वतःचे चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटिक फील्ड मिळाले. हे चुंबकीय क्षेत्र सूर्याकडून आलेल्या घातक सौरवाऱ्यांना, सोलर विंड्स, बाजूला ढकलते व आपल्या ओझोन स्तराचे व पर्यायाने अतिनील किरणांपासून, अल्ट्राव्हायोलेट रेस पृथ्वीचेच रक्षण करते.